महापालिकेच्या फलकासमोरच कचऱ्याचा ढीग. रस्त्यांच्या खड्ड्यांचा आधीच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता मोठ्या प्रमाणावर उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्यमनगरमधील दत्त पाणी पुरवठा ते वायपी पोवार नगर रोड या रस्त्यादरम्यान कचऱ्याचा ढीगच ढीग पाहायला मिळतोय. महत्त्वाची बाब म्हणजे याच ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकाच्या समोरच कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय. लावण्यात आलेल्या फलकावर येथे कचरा टाकू नये, ओला कचरा आणि सुका कचरा महापालिकेच्या वाहनांकडे द्यावा, महापालिका वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी हा कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अशा आशयाचा मजकूर लिहिलेला असताना देखील याच फलकाच्या समोर कचऱ्याचा ढीग पाहावयास मिळतोय. शिवाय ड्रेनेजचे पाणीही याच ठिकाणी साचत असल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेने लावलेल्या सूचना फलकाच्या समोरच उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय. याला जबाबदार कोण? कचरा उठाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे वाहन वेळेवर येत नाही का? महापालिका प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकांसमोरच जर नागरिक कचरा टाकत असतील तर शहराच्या इतर ठिकाणांवरील कचऱ्याचा उठाव महापालिका प्रशासनाकडून केला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा पद्धतीने जर कचरा मोठ्या प्रमाणावर उघड्यावर टाकला जाऊ लागला तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.